काय तिकडनं साप गेलाय. बापरे मागचा बघा गाईस, सुका आंबा पण भेटलाय. हॅलो गाईस, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर गाईस, आपण कालच कोकणातनं आलेलो आणि आज रिटर्न चाललोय. काल मसल्याला गेलेलो, आज माझ्या गावी चाललोय. तर मस्त 3 दिवस सुट्टी होती, तर बोललो चला जाऊन येऊया जरा, आणि जरा काम पण होतं ते पण करून घेऊ. आणि आज पण सोबत रोहित आहे आणि वहिनी पण आहेत. आणि आता ट्रॅव्हल्सनी चाललोय आम्ही. तिकीट बुक केलेली सकाळीच, भेटत नव्हती पण ओळखीने जरा झाली. नशीब होतं आमचं, कोकणात जायला काहीच आमचं नशीब असतोच. आणि रोहित आता निघालाय तिकडनं गोरेगाव वरून, त्याच ट्रॅव्हल्स मध्ये माझी पण तिकीट आहे. तर तो आता निघालेला, जस्ट कॉल केलेला त्याला. तर आता मी सायनला बसणार आहे. मग ट्रॅव्हल्स आली की आपला मग कोकणाचा प्रवास चालू करू. रात्रीचं एवढं काय दाखवणार नाही, दाखवण्यासारखं काय नसतं. पण उद्या सकाळी जसं आपले डोळे उघडतील आपण डायरेक्ट स्वर्गात असू. आणि उद्याचा दिवस पण जरा मजा येईल कोकणात. तर गाईस, भाव आपल्याला सोडायला आलेले. धन्यवाद भावा, इथपर्यंत सोडलंस म्हणून. चल बाय बाय, गुड नाईट. घर पे जाओ अभी, नाईट बीट मारो मत. हा चल, बाय बाय. तर गाईस, आता जरा थांबलोय एका हॉटेलवरती, बस थांबते तिकडे. मग अशीच बस पकडलेली आणि तुम्हाला बोललेलो 2 दिवसाची खूप झोप होती म्हणून झोपून गेलेलो. आता उठलो आणि आता थोडी चहा वगैरे पिऊ, परत मग प्रवास चालू होईल. डायरेक्ट मग सकाळी बघू आता उठल्यावरती. गाईस, 3 दिवस सुट्टे तर पब्लिक बघा किती आहे, सर्व कोकणात चाललेत. आणि हा हॉटेल आहे. हा भाई, गाडी जाऊ दे मग दाखवतो. हॉटेल वैष्णवीला थांबलोय, जरा चहा वगैरे पिऊया आणि पब्लिक बघा. तर गाईस, पोचलोय घरी आणि खूपच जरा जास्त लेट झालं. गाडी पण रात्री 1:30ला आलेली आणि ट्रॅफिक एवढं होतं ना, बेकार एकदम. 3 दिवस सुट्ट्या होत्या म्हणून सर्वजण मला वाटतं कोकणातच आलेत. आणि आम्हाला काहीतरी 8:30 वाजले यायला इकडे. आणि हा माझा घर आहे. पुढच्या व्लॉगमध्ये घराचं पण तुम्हाला पूर्ण सांगेन, म्हणजे किती वर्ष झाली आणि आम्ही कितवी पिढी आहे ते. आणि साईडलाच बघा गाईस, पूर्ण जंगल आहे पुढे आणि व्ह्यू बघा कसला येतोय. नमस्कार मंडळी. तर येऊन आम्ही फ्रेश वगैरे झालेलो, नाश्ता वगैरे झाला. आणि आमच्या गावामध्ये आज आहे घरभरणी, मग काय म्हणतात, वास्तू शांती पूजा, बरोबर ना? हा, तेच ते. आता ते सर्व चाललंय तिकडे आणि आम्ही सावलीच्या शोधामध्ये या घराच्या इकडे आलो. जरा गार वाटतंय. आणि हा शुभम आणि हा बारक्या. कोण नसते इथं. आणि आजचं जेवण पण तिकडेच आहे आमचं. हे झालं असेल तर ठेव पूजेला. त्याचप्रमाणे या नूतन वास्तूमध्ये सुख शांती आरोग्यता नांदावी, या वास्तूमध्ये चांगल्या प्रकारचे शुभ कार्य घडावे, दासांच्या एकंदर कुटुंबामध्ये येणारे रोगराई किडाबिसर असेल ते दूर करून दासांचा आणि संपूर्ण कुटुंबात अन्य नूतन वास्तूचा सुखाने सांभाळ करावा, शेरा संवाचर द्यावा. आपले चरणी प्रार्थना आहे. बोला सत्यनारायण महाराज की जय. महाराज की जय. बघते बघ कशी. कोण आहे, कोण आहे जीव. व्हिडिओ पण काढला. नमस्कार मंडळी. तर घराची पूजा वगैरे झाले,
घरभरणी पण झाले, जेवण पण झालंय. आणि आता आम्ही चाललोय रानामध्ये. रानामध्ये ह्यासाठी चाललोय की थोडं काम होतं आणि काजूच्या बिया, आंबे पण भेटतील आम्हाला त्यासाठी. आणि बघा गिरायक आमची मंडळी. एक आफ्रिकावरनं मागवलाय मधला. आणि हा जंगल आहे, भयान वाटतंय. आता कोण जास्त येत नाही म्हणून, पण आम्ही येतो. हा तो तोडला ना आपण. उद्घाटन झालेलं आहे चपलीचा. गेला इथनं चल उजव्यांवर. गेला तरी पण भेटतील. अरे एक भेटला तर बस झाला आपल्याला. आता कोण आहे? तिला वाली कोण आहे तिकडे? तुला काय कमी वाटलं गावातले जाणार? मग जाणार जात. गेल्या वर्षी बाबा कसं आपल्या अगोदर घेऊन आलेलं. करवंद खाली असला हे बघा, करवंद पिकले कुठे आहेत? पुढे पण भेटतील मग. तेव्हा गाईस करवंद काढ एक. करवंद गाईस मस्त गोड आहे. अजून दे. एक नंबर. भुकळ बघा भेटला म्हणून खातच चाललाय. बरोबर एक बरोबर. चल आता पुढे जाऊ. तिथे एक आमचा मोठा आंबा पण होता पण तो तोडला. तर त्याला आम्हाला आंब्यांची जास्त गरज नव्हती. त्या एकावर आंब्यावरतीच एवढे आंबे भेटायचे आम्हाला. काय बोलतो? जायच्या अगोदर आपण एक दिवस जाऊया. एक दिवस? तुम्ही आता यायला रडत होता आणि एक दिवस याल तुम्ही. काय काजू भेटायला सुरुवात झाली? गायचे बघा प्युअर. तुम्ही 1000 रुपयांनी किलोनी घेता. 1200 रुपये किलो आहेत. आणि आम्ही फ्री मध्ये. ओनली फ्री. कोकणकर असेच नाही नाद करता काय? नाद केला आणि वाया नाही गेला. वाया नाही गेला. आता कसं जरा भेटायला लागलं की मजा आहे. अजून भेटले प्रत्येक काजूवर चार भेटले ना बस झाल्या. तिकडनं जाऊ संध्याकाळी. सुरपड तो बघ हाय बघ अजून एक. तो वर रोहित तो बघ. शुभमची नजर कुठे आहे? तो बघ तिकडे कोपऱ्यात बरोबर वर. बाबा अण्णा इकडे फिरकत नाही वाटत. हो वाटत कमी केलं ना ते यायचं. अण्णा डायरेक्ट तिकडे वरती जातात. तो रोहन वरती बघ. तो बघ दिसला काय? हे रोहनचं आपण जाऊया. हे टाइमपास करणार आहे. अरे नाही रे बाबा लेट होईल जायला. लगेच निघूया. तुमचा टाइम झाला की तुम्ही निघून जा ना. हा 4:30 वाजले की निघा. वर पण पोचवाल रे. वरती एवढं नाही. असं कडकडन जायचं. 1000 रुपये किलो. आता उद्या भाजी होणार आहे. आताच्या ज्या बिया आहेत ना त्या चेक करायला लागत. आताच्या बिया एकदम टपोरेच भेटणार आपल्याला. अगं काय सुका आंबा पण भेटलाय. खाऊन दाखव. खा की त्याच्यात काय आला. नाही खायचं मला दे मग. अर्धा मला नको पाहिजे असेल तर बी पाहिजे. मी पण आहे मग ठेव बी ठेव. चांगला आहे दे मग. काय एकटाच खाशील. कीड लागली. मरताय. कोकणी माणूस अनलॉक झालाय. काय आंबे बघा लिटी आहेत. भरलाय बघा काय लिट्या आहेत पण एक नंबर. हापूस दिसतो का बघूया पुढं. गायस बघा. बापरे गांजील मास्का कसला हाय बघा. मध माशीचा पोला. एक चुकून दगड मारला की आमचा गेम झाला. कसला हाय बघा ना पण. मग लय मोठा आहे.
तर मित्रांनो, मगाशी रानातून आम्ही आलो, ते घराचे वाशे बिशे होते ते पण पूर्ण काम केलंय. आणि माझ्या भावानी खूप सपोर्ट केला आज. 2.5 तास ना भावा, हो 2.5 तास. 2.5 तास आम्हाला गेले. पूर्ण घर साफ वगैरे पण केलं आणि ते वाशे होते ते पण टाकले. पण अजून पण थोडा प्रॉब्लेम आहे, ताडपत्री टाकायला यायला लागेल परत एकदा. आणि गाईस आता तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. हा कसला व्ह्यू आहे बघा. बघा गाईस मोबाईल मध्ये दाखवायचंय. कसला दिसतोय बघा, एक नंबर. मोबाईल मध्ये दाखवणार आहे. मोबाईल मध्ये दाखव. तर आता जरा ढगांच्या पाठी गेलाय ना, ते एक नंबर दिसत होता. आणि मस्त थंड हवा लागते. आता गावी हेच मजा येते कोकणात. दिवसाचं गरम होतं, रात्री थंडी लागते. रात्रीची थंडी लागते. एक नंबर वाटतं. आणि आता असंच चाललोय जरा मी गावचा फेरफटका मारायला. आपला भाऊ हाय. खूप खूप धन्यवाद. आणि हा बारक्या. तर चला पुढे जातोय, थोडा फेरफटका मारू, बघूया कोण कोण भेटतंय ते. आता बघा कसला दिसतोय बघा, हा चंद्रू मामा. एक नंबर. आणि ह्या गावात पूजा चालले, तिकडे चाललोय आम्ही. लाईटी दिसतायत ना काय, इकडे चाललोय आम्ही ह्या गावात. काय तिकडनं साप गेलाय, आता कुठं गेला आईला दिसत नाही काय. परत फिरून माझ्यावरतीच यायचा बिचारा. त्यापेक्षा आम्ही निघतो इकडनं. कुठाय कुठाय कुठाय, हा हे बघा हे बघा. हे बघा, हे युटर्न घेतोय तो, युटर्न घेतोय. अरे तो बघ, अरे युटर्न घेतलाय त्यांनी, थांब. हे रोहित नको नको, त्यांनी अरे मान त्यांनी वरती गेले. अरे हो तरी बघ ते. मागे घेतो ना त्याला. अरे नको, त्यांनी मान वरती घेतले. अरे पकड नाही काय कर. पकड. रोहित त्यांनी मान वरती घेतले, भावा गबत पल्ला गेला. हे बघा, हे कोकणात असं दिसत असतं. पुढे 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 गेला. लपलाय तिथंच. ए बापसाचा केक कापायचा आहे. गेला काय? तो स्टँड लवकर लागला होता. साप होता साप. काय माहिती कसा होता तो माहित नाही. हो अण्णा, इथंच कुठेतरी लपलाय काय तो. ना तो भेटला का. अरे आता काय लागतच नव्हतं तर मी काय करू. गायस पण कसलं त्याची जी शेफ्टी होती ना, फुल चमकी होती. पण माझ्याकडनं स्टँड लागला नाही, म्हणून जरा ब्लॉग मध्ये घेता आलं नाही. पण तुम्हाला जरा दिसलं असेल त्याची जी शेपूट. आणि कसला तो आता युटर्न घेऊन थांबलेला तो. कोकणामध्ये काय हे डेली रुटीन आहे, काही ना काहीतरी दिसत असतं. एकदा तर अजगर दिसलेला आम्हाला. ही खूप जुनी गोष्ट आहे, एक तरी 7-8 महिने झाले असतील गणपतीमध्ये. आणि तेव्हा आम्ही 4 व्हीलर मध्ये होते, म्हणून काय एवढी भीती वाटली नाही. आणि गाईस आता हळद उलगवणी काय म्हणतात रे भावा. हा हळद उलगवणी, बरोबर बोललो मी, ते आहे. तर तिथं मस्त आता चिकन वगैरे असणार, वडे. चिकन आणि वडे दाखवतो ते मस्त दाबणार, खाणार. पुढचा ब्लॉग याच्यामध्ये. नाही पुढच्या बीडचा आहे, पुढच्या बीडच्या काय नाही गाईस, आताच जाणार डायरेक्ट जेवायला बसणार. चिऊ काय करते, हाय कर हाय कर हाय कर. काय करते चिऊ. चिव हाय कर. हाय ती कोणत्या विचारात पडलीस. हाय कर हाय कर हाय कर हाय कर हाय हाय हाय. हो ब्लॉगर सगळे थोडं हा? इडो व्हिडिओ व्हिडिओ चाललाय. तू फोनवर कशी बोलतेस. बोल कसे बोलतेस तू. हॅलो हॅलो बाबा, छान बसा सगळ्यांनी निवांत मध्ये. चल ए, जाऊ दे तिला, गेली. बायला पण तुकडं. काय
ते रोहित वॉल बॉल बोलू ना काहीतरी वॉल बॉल मला असं वाटलं. सो चला गाईस, आता भजन वगैरे झालेलं आहे आणि जेवण पण झालंय. आणि आता हा व्लॉग मी इथे सेंड करतो. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला गाईस, बाय.